नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, रक्तचंदनाच्या एका 100 वर्ष जुन्या झाडासाठी मध्य रेल्वेला 1 कोटी रुपये मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये जमा करावे लागलेले आहेत। परंतु रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्यासाठी हा खटला शेतकऱ्यांना जिंकला कसा आणि नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात। यवतमाळ जिल्ह्यातील खर्शी इथले शेतकरी केशव शिंदे आणि त्यांच्या 5 मुलांनी हायकोर्टामध्ये रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्यासाठी 7 ऑक्टोबर 2024 ला एक याचिका दाखल केली होती। केशव शिंदे यांची पुसद तालुक्यामध्ये खर्शी गावामध्ये 2.29 हेक्टर जमीन आहे। परंतु वर्धा, यवतमाळ, पुसद, नांदेड अशी रेल्वे लाईन त्यांच्या शेतातून जात असल्यानं मध्य रेल्वेने त्यांची जमीन संपादित केली। त्यांना संपादित जमिनीचा मोबदला मिळाला। शिंदे यांनी शेतामध्ये उभं असलेलं रक्तचंदनाचं झाड, तसेच येनाचं झाड, खैर यासारखे आड जातीचे 8 ते 10 झाडं आणि भूमिगत पाईपलाईन याच्या मोबदल्याची मागणी भूसंपादन अधिकाऱ्यांकडे केली। परंतु रक्तचंदनाच्या झाडाचं आधी मूल्यांकन करावं लागेल असं त्यांचं म्हणणं होतं। मूल्यांकन करण्यासाठी वन विभागाला पत्रही देण्यात आलं। केशव शिंदे यांचा मुलगा आणि याचिकाकर्ते पंजाब शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या शेतजमिनीवरती आंब्यासह फळबाग होती, त्याचा मोबदला त्यांना मिळाला। विहिरीचेही 8 लाख रुपये मिळाले, परंतु रक्तचंदनाच्या झाडासह पाईपलाईन आणि इतर झाडांचा मोबदला मिळाला नाही। त्यासाठी 2014 पासून अधिकारी, वन विभाग, रेल्वे सिंचन विभाग सगळ्यांना पत्रव्यवहार केला, परंतु आम्हाला कुठलाही मोबदला मिळाला नाही। त्यामुळे मग आम्ही 8 वर्षानंतर हायकोर्टामध्ये धाव घेतली। एकाच वर्षामध्ये शिंदे कुटुंबियांनी हा खटला जिंकला असून त्यांना आता मोबदलाही मिळालाय। पण या रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन मात्र अजूनही झालेलं नाही। मूल्यांकनाच्या आधीच 1 कोटी रुपये मोबदला देण्याचे आदेश हायकोर्टानं रेल्वेला दिले। त्यानुसार रेल्वेने 1 कोटी रुपये हायकोर्टामध्ये जमा केले, परंतु मूल्यांकन झाल्यानंतर ही किंमत जवळपास 5 कोटी रुपये होऊ शकते असं याचिकाकर्त्यांचे वकील अंजना राऊत नरवडे यांनी सांगितलेलं आहे। रक्तचंदनाच्या झाडांचं मूल्यांकन करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह सगळ्यांची एक समिती बसणार आहे। त्यानंतर उभ्या झाडाचं मूल्यांकन हे कसं ठरवलं जाईल, त्यानंतर त्याचे जे काही पैसे होतील ते याचिकाकर्त्यांना देण्यात येतील। रेल्वेने देखील मूल्यांकनामुळेच मोबदला दिला नव्हता असं या प्रकरणात रेल्वेची बाजू मांडणाऱ्या वकील नीरजा चौबे यांनी सांगितलेलं आहे। मूल्यांकन झाल्याशिवाय मोबदला कसा द्यायचा आणि उभ्या झाडाचं मूल्यांकन कसं करायचं हा प्रश्न होता, त्यामुळे रेल्वेने मोबदला दिला नव्हता। आता हायकोर्टानं आदेश दिल्यानंतर रेल्वेने सध्या 1 कोटी रुपये हायकोर्टात जमा केलेत। हे 1 कोटी रुपये फक्त रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला आहे। शिंदे यांनी आंध्र प्रदेशातनं रक्तचंदनाच्या झाडाचे रेट मागवले, तसेच खाजगी इंजिनियरकडनं देखील रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन केलं। त्यानुसार त्यांनी 4,94,00,000 रुपये किंमत काढली। तसेच या जमिनीसाठी जेव्हा अवॉर्ड झाला तेव्हापासून व्याज देखील मिळावं आणि या याचिकाकर्ते शिंदे यांची मागणी यामध्ये आहे। तर मग अशा पद्धतीनं आता रक्तचंदनाच्या एका झाडाची किंमत ही एवढी भरलेली आहे। तर मग पाहणं फार गरजेचं आहे की आता पुढे नक्की काय होणार ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।